Hi students. So let's start the English subject. Open your English textbook and look at page number 8. Quickly open your textbook. Okay, very good. Look carefully and listen carefully. पाहायचं आहे आणि ऐकायचं आहे. लक्षपूर्वक पाहायचं आणि ऐकायचं आहे. ओके. Priya, the lesson name is Priya in the village 1. Priya in the village 1. What is the name of lesson? Priya in the village 1. Okay, very good. Listen carefully. Look into your book and say with me. लक्ष देऊन ऐकायचं आहे. ओके. त्याआधी आपण रीडिंगला सुरुवात करण्याआधी हे चित्राचं निरीक्षण करणार आहोत. आता हे चित्र तुम्हाला दिसतं आहे. हे एका गावाचं चित्र आहे. हो की नाही? खेडेगाव असतं की नाही? छानपैकी तिथे शेतकरी राहत असतात. तिथं छोटी छोटी खाली असलेली घरं असतात. म्हणजे जमिनीवर अशा बिल्डिंग्स वगैरे नसतात. छान गाई गुरं असतात. हो की नाही? तर अशी काही जी घरं आहेत तर तुम्हाला ही गावामध्ये दिसतात का रे? तर गावाला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? विलेज. मग अशाच एका विलेजची आपण आज गोष्ट पाहणार आहोत. तर कोण गेलं आहे त्या विलेजमध्ये? प्रिया. कोण आहे? प्रिया. सो लिसन केअरफुली. हाय, आय एम प्रिया. Hi, I'm Priya. Say after me. Hi, I am Priya. Hi, I am Priya. I live in a small village. I live in a small village. There are many houses Many houses in our village. in our village. The houses are The houses are close together. close together. There are small lanes Small lanes between the houses. between the houses. There are many plants Many plants and trees and trees around the houses. around the houses. ओके. नाव एकदा मी याचा आता अर्थ सांगते. हाय, आय एम प्रिया. कोण आहे ही मुलगी जी तुम्हाला गोलात दाखवली आहे ती? प्रिया. तिचं नाव प्रिया आहे. आय लिव्ह इन अ स्मॉल विलेज. तर ती तुम्हाला तिच्याबद्दल माहिती सांगते. हाय, आय एम प्रिया. मी कुठे राहते? आय लिव्ह इन अ स्मॉल विलेज म्हणजे मी छोट्याशा एका खेडेगावात राहते. देर आर म्हणजे तिथे काय आहे? मेनी हाऊसेस इन अवर विलेज. देर आर मेनी हाऊसेस म्हणजे खूप घरे. कुठे आहेत? अवर विलेज आमच्या खेडेगावामध्ये खूप सारी घरं आहेत. द हाऊसेस आर क्लोज टुगेदर. हाऊसेस कशा आहेत तिथे? शेजारी आहेत. देर आर स्मॉल लेन्स बिटवीन द हाऊसेस आणि तिथे घरांच्या मध्ये छोट्या काय आहेत? लेन्स आहेत. म्हणजे आपण त्याला बोळसुद्धा म्हणू शकतो. आपण बघा छोट्या घरांच्या बोळी असतात की नाही घराघरांमध्ये, तर आपण त्याला लेन म्हणूयात. ठीक आहे. तिथे लेन्स पण आहेत. देर आर मेनी प्लांट्स अँड ट्रीज अराउंड द हाऊसेस आणि त्यांच्या घराभोवती भरपूर झाडं आणि छोटी काय आहेत? रोपटीसुद्धा आहेत आणि त्याचबरोबर मोठी झाडंसुद्धा आहेत. चला आता तुम्ही हे वाचून दाखवा बरं. चला स्टार्ट. Hi, I am Priya. I live in a small village. There are many houses in our village. The houses are close together. There are small lanes between the houses. There are many plants and trees around the houses. Very good. नेक्स्ट पॅरेग्राफ. ओके. आता तुम्हाला या चित्रामध्ये ते जे चित्र जे समोर दिसतंय तर तिथे तुम्हाला आता काय म्हणजे काय तिथं दिसतं त्याचं वर्णन इथे त्यांनी केलेलं आहे. कुणी केलेलं आहे? प्रियाने केलं आहे. सो पॉईंट द सेकंड पॅरेग्राफ.
दाजी काका Daji Kaka is our neighbor. is our neighbor. He keeps He keeps cows and buffaloes. cows and buffaloes. He milks He milks them every day. them every day. We buy milk We buy milk from him. from him. It's nice and fresh It's nice and fresh and warm. and warm. So, look at the second paragraph. Daji Kaka is our neighbor. Neighbor means शेजारी. Neighbor means Shezari. मग त्यांचे शेजारी कोण आहेत? दाजी काका. Who is Priya's neighbor? Daji Kaka. He keeps cows and buffaloes. त्यांच्याकडे काय आहे? Cows and buffaloes. ते काय पाळतात? Cows and buffaloes. Cows means गाई. Buffaloes means म्हशी. Okay. One buffalo and many buffaloes. One cow, many cows. Okay. So he keeps cows and buffaloes. मग cows means गाई, not a guy. And buffaloes means म्हशी. And one buffalo म्हैस. Buffaloes म्हशी. मग ते काय पाळतात? तर ते गाई आणि म्हशी पाळतात. He milks them every day. ते काय करतात? दररोज दूध देतात. ओके. दररोज he milks them every day. We buy milk from him. आम्ही त्यांच्याकडून दूध काय घेतो? विकत घेतो. कुणाकडून घेतो विकत? Daji Kaka. व्हेरी गुड. इट्स नाईस अँड फ्रेश अँड वॉर्म. त्यांचं दूध कसं असतं? नाईस म्हणजे छान, फ्रेश म्हणजे ताजं, अँड वॉर्म म्हणजे काय? आल्हाददायक, कोमट. ओके. मग आता अशी तिने थोडीशी तिच्या विलेजविषयी माहिती सांगितली आणि तिच्या नेबर्सविषयी, आणि ती दूध घेते त्यांच्याकडून, दाजी काकांकडून, आणि ते दररोज त्यांच्याकडून ती विकत घेते. ओके. चला. आणि ते दाजी काका काय करतात? आता बघा, दाजी काका इज अवर नेबर. दाजी काका हे आमचे शेजारी आहेत. ही कीप्स काऊज अँड बफेलो. ते काय करतात? गाई म्हशी पाळतात. ही मिल्क्स देम एव्हरी डे. ते दररोज त्यांचं काय करतात? दूध काढतात. वी बाय मिल्क फ्रॉम हिम. आम्ही त्यांच्याकडून दररोज दूध विकत घेतो. इट्स नाईस, फ्रेश अँड वॉर्म. ते दूध कसं असतं? छान, ताजं आणि कोमट, छान, आल्हाददायक. ओके. नाव यू रीड. Daji Kaka is our neighbor. He keeps cows and buffaloes. He milks them every day. We buy milk from him. It's nice, fresh. It's nice and fresh and warm. Very good. Very nice. Name the things you see in the picture. Okay. इथं क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला. नेम द थिंग्स यू सी इन द पिक्चर. चित्रात दिसणाऱ्या गोष्टींसाठी इंग्रजी नावं सांगा. चला, पाहायचं सगळ्यांनी चित्र. चला, कोण कोण सांगेल? पहिलं वरून आपण सुरुवात करूयात. सांगा. 1-1. तुम्हाला चित्रात काय काय दिसतं इथे? त्याची इंग्रजी नावं सांगायचं. टेल. हाऊसेस. व्हेरी गुड. ट्रीज. वेल म्हणजे विहीर. विहीर. ट्रीज, हाऊसेस. ओके. इथे घरासमोर कोण बसलं? इथे डॉग. व्हेरी गुड. बैलगाडीला काय म्हणतात? बुलक कार्ट. काय म्हणतात? बुलक कार्ट. पुढे नेक्स्ट आपण इथे जाऊयात. इथे खाली इथे जी मुलं खेळताना दिसतात, मुलांना काय म्हणतात? किड्स और चिल्ड्रन्स. ओके. चिल्ड्रन्स, किड्स बरोबर आहे.
त्यानंतर इथे किड्स खेळतात, ते कशासोबत खेळतात? टायर. टायर. then बिहाइंड किड्स काय आहे? सायकल आहे की नाही? हां. मग त्याला काय म्हणतात? बायसिकल. बायसिकल. इथे कोणते प्राणी आहेत? गोट्स. गोट्स. देर आर 2 गोट्स. आफ्टर दॅट घरावर कोण बसले इथे? कॅट. कॅट. इथे घरासमोर तिच्या कोण आहे? प्रियाच्या घराच्या तिथे कोण बसले? ग्रँडमा. ग्रँडमा. आणि ती काय करतीये? तांदूळ निवडतीये. ओके. आणि ह्या कोण आहेत तिच्या समोर 2? हेन्स. ओके. नाव दाजी काका काय सांभाळतात? काय पाळतात? काऊज अँड बफेलो. काऊज अँड बफेलोज. व्हेरी गुड. असे काही इंग्रजी शब्द तुम्ही शोधायचे आहेत आणि ते आपल्या वहीमध्ये आज लिहून काढायचे आहेत. यामध्ये जेवढ्या वस्तू आहेत तर त्याची इंग्रजी नावं, स्पेलिंग तुम्ही लिहून त्याचा अर्थसुद्धा लिहायचा आहे. ठीक आहे. नाव टर्न टू द पेज नंबर 9. आता रिया जशी विलेजमध्ये होती, आता आपण रियाच्या सिटीत जाणार आहोत. कुठे जाणार आहोत आपण? रियाच्या सिटीत. रियाच्या सिटीमध्ये जाणार आहोत आपण. सो लेट्स स्टार्ट द रिया इन द सिटी 1. रिया इन द सिटी 1. Listen carefully, look into your book and say with me. Okay? Start. Hi, I am Riya. Hi, I am Riya. I live in a big city. I live in big city. There are big buildings big buildings and wide roads and wide roads in our city. in our city. Buses, cars, bikes. There's a lot of traffic There's a lot of traffic in the city. in the city. आता इथे लक्ष द्या, तुम्हाला हे चित्र दिसतं. आता विलेजचं चित्र कसं होतं आणि शहराचं चित्र कसं आहे? विलेजमध्ये एवढी गर्दी दिसत होती का गाड्यांची? तर नाही. तिथे बघा छोटी छोटी घरं, जमिनीवर बसकी घरं, पण इथे कशा मोठमोठ्या बिल्डिंग्स दिसतात, कार्स दिसतात, बसेस आहेत, मोटरसायकल्स आहेत, गर्दी आहे, दुकानं आहेत, हो की नाही? अशी ही आणि मोठे मोठे रोड्स आहेत, वाईड रोड्स, हो की नाही? पूल्स, हो की नाही? भरपूर काही इथे पाहायला आपल्याला मिळतं आहे. तर रिया तिच्या शहराविषयी आपल्याला माहिती सांगते. तर ती काय म्हणते? हाय, आय एम रिया. मी रिया आहे. आय लिव्ह इन अ बिग सिटी. मी कुठे राहते? एका मोठ्या शहरामध्ये राहते. देर आर बिग बिल्डिंग्स. तिथे काय आहे? मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत. अँड वाईड रोड्स इन अवर सिटी. आणि मोठे मोठे असे रुंद असे रोड माझ्या शहरात आहेत. बसेस, कार, बाईक्स. देर इज अ लॉट ऑफ ट्रॅफिक इन द सिटी. तिथे रस्त्यावर खूप साऱ्या बसेस, कार्स, बाईक्स असल्यामुळे दिवसभर तिथे कसं राहतं? सिटीमध्ये ट्रॅफिक जाम राहतं. ओके. नाव यू रीड. Hi, I am Riya. I live in a big city. There are big buildings and wide roads in our city. Buses, cars and bikes. There's a lot of traffic in the city. Very good. Turn to the next paragraph. Okay. There's a dairy near my house. तिथे काय आहे? माझ्या घराच्या शेजारी काय आहे? डेअरी. तुम्हाला दिसते का? तिने दुधाची पिशवी खाली इथे घेतलेली दिसली का? हातामध्ये रियानी इथे खाली दुधाची पिशवी घेऊन चालली आहे का रिया? तर डेअरीचं नाव काय? कोणी वाचायचा प्रयत्न करील? व्हेरी गुड. काय आहे नाव? SAGAR. काय झालं? सागर. सागर डेअरी. व्हॉट इज द नेम ऑफ डेअरी? सागर डेअरी. सागर डेअरी. त्या डेअरीमधून तिने तिच्या शेजारीच आहे. देअर्स अ डेअरी नियर माय हाऊस. ओके.
रीड आफ्टर मी. देअर्स अ There's a dairy dairy near my house. near my house. We buy We buy milk from the dairy. milk from the dairy. We get We get the milk the milk in a pouch. in a pouch. It's nice It's nice, and as cold as ice. as cold as an ice. आईस. आता बघा मी माहिती सांगते. आता प्रियाने दूध कुठून घेतलं होतं? तिच्या शेजारीच ते दाजी काका होते, त्यांच्या घरीच गाई म्हशी होत्या, हो की नाही? आणि त्यांच्या घरी तिथूनच ते दूध कसं असायचं, एकदम फ्रेश असायचं, ताजं, हो की नाही? एकदम नाईस आणि वॉर्म असायचं. बट आता ही तिच्या दुधाविषयी कशी माहिती सांगते बघा. आता रिया तिने कसलं दूध घेतलेलं आहे. देअर्स अ डेअरी नियर माय हाऊस. माझ्या घराशेजारी डेअरी आहे. वी बाय मिल्क फ्रॉम द डेअरी. आम्ही दूध कुठून विकत घेतो? डेअरीमधून. कुठून घेतो? डेअरी. वी गेट द मिल्क इन अ पाऊच. आम्ही मिल्क कशातून घेतो रे? पाऊचमधून, म्हणजे दुधाची पिशवी. इट्स नाईस अँड ॲज कोल्ड ॲज आईस. ते छान आहे, पण ते कसं आहे? जसं बर्फ असतो की नाही थंड, तसं ते थंड थंड दूध असतं. का असेल बरं थंड? सांगा पाहू. डेअरीमधलं दूध थंड आणि गावाकडचे विलेजमधलं दूध एकदम छान आल्हाददायक कोमट, असं का असेल बरं? डेअरीमध्ये फ्रीजर असतं, त्याच्यात ते दूध ठेवतात. हो बरोबर आहे, पण ते का ठेवत असतील? कारण की शहरामध्ये अनेक दूध काय होतं, ते दूध जे मिळतं पिशवीमध्ये हे ताजं नसतं. म्हणजे ते पॅक केलं जातं, मग ते आणलं जातं, मग पुन्हा त्याच्या प्रोसेस केली जाते, मग ते पिशवीमध्ये टाकलं जातं, मग त्याचं पॅकिंग होतं आणि मग ते खराब होऊ नये म्हणून ते काय केलं जातं? फ्रीझरमध्ये ठेवलं जातं की त्याचं तापमान कमी असेल तर ते दूध काय होतं? खराब होत नाही. परंतु गावाकडे आपल्याला ताजं छान फ्रेश दूध म्हणजे प्यायला मिळतं. ठीक आहे. असा फरक गावाकडच्या आणि शहरामधल्या दुधामध्ये आहे. त्यामुळे ते भरपूर डेअरीमध्ये साठवलेलं दूध आपल्याला थंड मिळतं. त्याचप्रमाणे आता यू रीड नाव. There's a dairy near my house. We buy milk from the dairy. We get the milk in a pouch. It's nice and as cold as ice. हां, व्हेरी गुड. नाव आता तुम्ही चित्रात दिसणाऱ्या गोष्टींसाठी इंग्रजी शब्द सांगायचे आहेत. चला वरून पाहूयात आपण चित्र. हां, सांगा बघू आता. बिल्डिंग्स, बसेस, रिक्षा, मोटरसायकल, कार, रोड्स, डेअरी, शॉप्स, व्हेजिटेबल्स, डॉग्स, बर्ड्स, फ्लावर्स, न्यूजपेपर्स, बुक्स. ओके. आणखी तुम्हाला काही इथे सुचत असतील तर तुम्ही इथे त्याच्यावर काय करायचं आहे? छानपैकी बायसिकल आहे. अँड इन द स्कायमध्ये पहा इथे एरोप्लेन सुद्धा आहे, मोठा बलून आहे इथे. ओके. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं? असेच इंग्रजी शब्द आपण काय करायचे आहे? शोधायचे आहेत. ओके. नाव अशा प्रकारे आपण प्रिया आणि रिया, प्रिया इन द विलेज अँड रिया इन द सिटी, असे दोन आपण आज भागांची माहिती पाहिली. प्रिया कुठे राहते? विलेजमध्ये. प्रिया इन द विलेज. अँड रिया कुठे राहते? सिटीमध्ये. मग सांगा पाहू तुम्हाला काय आवडलं? विलेज आवडलं का सिटी आवडलं?
ओहो सिटी. गार्गी तुला काय आवडलं? Village. ओ वाय विलेज का आवडलं? There is not bikes, traffic. हां व्हेरी गुड, व्हेरी नाईस. चलो, गार्गीला छान इन्व्हायरमेंट आवडतं आणि शार्दूलला मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आवडतात. ओके व्हेरी गुड. सो टर्न ॲट पेज नंबर 10. आपण पहिला भाग पाहिला. आता आपण दुसरा भाग पाहणार आहोत. प्रिया इन द विलेज 2. काढलं सगळ्यांनी? याचं पण वाचन आपण घेणार आहोत. काढलं? Yes. प्रिया इन द विलेज 2. से आफ्टर मी. Priya in the village too. हां, मग ती आता आणखी काही माहिती सांगते, ती आपण ऐकायची. सगळ्यांनी बोट ठेवून माझ्या पाठीमागे वाचायचं आहे. हां ओके. There's a ग्रोसरी शॉप grocery shop नियर माय हाऊस. near my house. देर वी बाय There we buy ग्रेन्स, grains, ऑइल, oil, salt, salt, sugar, sugar, biscuits, biscuits, and many other things. and many other things. Can you name them? Can you name them? Can you name them? Can you name them? ओके व्हेरी गुड. आता इथे बघा, तुम्हाला आता इथे दिसेल तिच्याकडे काय, कुठे गेली आहे आज प्रिया? ती खेडेगावात राहते. कुठे गेली आहे आज ती? ग्रोसरी शॉपमध्ये. कुठे गेली आहे? Grocery shop मध्ये. त्यालाच आपण काय म्हणतो? किराणा मालाचे दुकान. काय म्हणतो? किराणा मालाचे दुकान. ग्रोसरी शॉप मीन्स किराणा मालाचे दुकान. देअर्स अ ग्रोसरी शॉप नियर माय हाऊस. माझ्या घराच्या शेजारीच एक किराणा मालाचे दुकान आहे. तिथेच एक ग्रोसरी शॉप आहे. देअर वी बाय ग्रेन्स, ऑइल, सॉल्ट, शुगर, बिस्किट्स अँड मेनी अदर थिंग्स. आता आपण काय काय तिथे खरेदी करतो? ग्रेन्स. ग्रेन्स म्हणजे काय? धान्य. व्हॉट मीन बाय ग्रेन्स? धान्य. ऑइल. ऑइल म्हणजे? तेल. सॉल्ट म्हणजे? मीठ. शुगर मीन्स? साखर. बिस्किट्स तुम्हाला माहितीच आहे. अँड मेनी अदर थिंग्स. कॅन यू नेम देम? अजून तुम्ही काय काय ग्रोसरी शॉपमध्ये खरेदी करता सांगा पाहू. चला, ती तुम्हालाच विचारते प्रिया. तुम्ही काय काय खरेदी करता सांगा बघू. काय काय मिळतं? गूळ. गुळला काय म्हणतात? नाही. गुळला काय म्हणतात? चॅगरी. काय म्हणतात? चॅगरी. टेल इन इंग्लिश, नॉट इन मराठी. टेल इन इंग्लिश नेम्स. जॅगरी. हां. अँड काय काय दिसतं तुम्हाला तिथे? ग्रोसरी शॉप्समध्ये काय काय असतं सांगा पाहू. जॅगरी. आणखी बिस्किट्स, चॉकलेट्स पण मिळतात तिथे. चॉकलेट्स. आणखी हनी अँड हनी बॉटल. देन वॉशिंग पावडर, वॉशिंग सोप, बाथिंग सोप म्हणजे आंघोळीचा साबण. हो की नाही? डिशवॉश बार म्हणजे भांड्यांचा साबण. अजून काय काय मिळतं? ब्रश मिळतात. हो की नाही? टी पावडर पण मिळते की नाही? टी. आणखी कॉफी. आणखी काय काय मिळतं? ग्रेन्सचं म्हटले. तर प्रियाच्या पायाशी कोण बसलं? कोण आहे प्रियाकडे? कॅट. देयर इज अ कॅट. ओके. मग अशा पद्धतीने आपल्याला काय मिळतं आहे? ग्रोसरी शॉपमध्ये काय मिळतात? विविध वस्तू मिळतात. देयर मेनी थिंग्स इन अ ग्रोसरी शॉप. आणि ती कोणासोबत गेली आहे? तिच्या आईसोबत. हां, विथ हर मदर. इन अ नेक्स्ट पॅरेग्राफ. ओके. आता ती नेक्स्ट तिची माहिती सांगते. नेक्स्ट इन्फॉर्मेशन. शी टेल्स द नेक्स्ट इन्फॉर्मेशन अबाउट हर. आय एम इन अ. हां, हे वाचायचं राहिलं ना आपलं. हां, नाव यू रीड. ओके, स्टार्ट द रीडिंग. There's a grocery shop. रीड लाऊडली. There's a grocery There's There's
a grocery shop near my house. There we buy grains, oil, salt, sugar, biscuits, and many other things. Can you name them? Okay, very good. Now turn to the next paragraph. आता प्रिया काय सांगते? आय एम इन अ स्टँडर्ड 3. कुठल्या स्टँडर्डमध्ये आहे ती? इन विच स्टँडर्ड शी स्टडिंग? थर्ड स्टँडर्ड. ओके, सो से आफ्टर मी. आय एम इन स्टँडिंग 3. आय एम इन अ स्टँडर्ड 3. I am in standard 3. I walk to school. I walk to school. I walk to school. I walk to school. We learn Marathi, English, mathematics, and study our environment in school. Our English textbook is called My English Book 3. My English Book 3. व्हेरी गुड. आता बघा ती तिच्याविषयी तिची शाळा पण किती सुंदर आहे, पहा ना, हो की नाही? सगळ्यांना दिसतीये का किती छान? हिरवी हिरवी झाडं आहेत, मोठं पटांगण आहे खेळायला शाळेला, तिला ग्राउंड आहे, हो की नाही? सो आय एम इन अ स्टँडर्ड 3. ती कोणत्या स्टँडर्डमध्ये आहे? 3. थर्ड स्टँडर्डमध्ये आहे. आय वॉक टू स्कूल. ती शाळेत कशी जाते? विथ वॉकिंग. ओके. वी लर्न मराठी. ती काय काय शिकते बघा? मराठी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स अँड काय शिकते? इन्व्हायरमेंट. अवर इन्व्हायरमेंट इन स्कूल. शाळेमध्ये ती मराठी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स आणि परिसर अभ्यास छान अभ्यास करते. अवर इंग्लिश टेक्स्टबुक इज कॉल्ड. तिच्या इंग्लिश टेक्स्टबुकचं नाव काय आहे? माय इंग्लिश बुक 3. व्हेरी गुड. माय इंग्लिश बुक 3. व्हेरी गुड. अशा प्रकारे ती छान तिच्या शाळेविषयी तिच्याविषयी माहिती सांगते. नाव रीड लाऊडली. यू रीड नाव. I am in standard 3. I walk to school. We learn Marathi, English, mathematics and study our environment in school. Our English textbook is called My English Book 3. Very good. The question is, name a few things you see in the picture on page number 10 and 11. आता तुम्हाला इथे आणि इथे बरीच काही इंग्लिश 11 आणि 10वर तुम्हाला काय जे आहेत, म्हणजे तुम्हाला आज काय अभ्यास करायचा आहे? 8, 9, 10 and 11 याच्यामध्ये जेवढे काही तुम्हाला शब्द दिसतील तर त्याचे इंग्लिशमध्ये स्पेलिंग्स काय करायचे आहेत? तुम्ही लिहून काढायचे. मग स्कूलचं स्पेलिंग, ट्रीजचं स्पेलिंग, रोड, ओके, ग्रेन्स, इथे ज्या ज्या काही वस्तू आहेत, शॉपकीपर, हो की नाही, ग्रॉसर, त्याला आपण ग्रॉसर म्हणतो. किराणा मालच्या दुकानदाराला काय म्हणतो आपण? ग्रॉसर. काय म्हणतो? ग्रॉसर म्हणतो. ठीक आहे. मदरच्या हातामध्ये पर्स आहे, त्या पर्सचं पण स्पेलिंग तुम्ही लिहू शकता. त्या ग्रॉसरच्या समोर त्या पेन आणि त्याची वही आहे, तर त्याचंसुद्धा इंग्लिशमध्ये काय म्हणतं ते तुम्ही शोधून काढायचं आणि तेही लिहायचं. ओके. नाव look at the page number 11. Okay, Riya in the city 2. Riya in the city 2. Okay, very good. आता इथे पाहायचं आणि छानपैकी काय करायचं आहे? लक्ष द्यायचं आहे. ओके. There's a grocery shop. There's a grocery shop near my house. near my house. There we buy grains, oil, salt, sugar, biscuits and many other things. Can you name them? Can you name them? आता बघा
इथे पण तिच्या घराशेजारचं शॉप जरा वेगळं दिसतंय का रे तुम्हाला? हो. त्याला आपण काय म्हणतो रे आपल्या भाषेत? ती जे ग्रोसरी शॉप म्हणते, असंच आपण कुठे जातो खरेदीला ट्रॉली घेऊन? कुठे मॉल. मॉलमध्ये जातो. कुठे जातो? मॉलमध्ये. तिथं आपण काय करतो? ट्रॉलीज घेतो आणि काय करतो? आपल्या ज्या वस्तू हव्यात, जितक्या हव्यात त्या आपण काय करतो? त्यामध्ये टाकतो. आता इथे पण तुम्हाला दिसतंय ग्रेन्स दिसतात, ऑइल, सॉसच्या बॉटल, बिस्किटचे, त्यानंतर वेगवेगळे बॉटल्स आहेत, त्यानंतर चिप्स आहेत, हे सगळं ज्युसेस आहेत, हो की नाही? मग या प्रकारे तुम्हाला तिथे सगळ्या वस्तू तिथे मिळतात. ओके, हा फरक आहे. शहरामध्ये लोक काय करतात? मॉल्समध्ये जातात आणि आपल्या हाताने आपल्या काय करतात? वस्तू टाकत असतात. ओके, नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये आपण वळूयात आता. हां, नाही, नाव यू रीड. लाऊडली. सगळ्या मुलांनी वाचायचं आहे. There's a grocery shop near my house. There we buy grains, oil, salt, sugar, biscuits, and many other things. Can you name them? ओके, व्हेरी गुड. हे झालेलं आहे. आता रिया तिच्या सिटीमधल्या शाळेविषयी माहिती सांगते. चला सुरू करूयात मग. Yes. ओके, पॉइंट द पॅरेग्राफ अँड से आफ्टर मी. I am in standard 3. I am standard 3. I am in standard 3. I am in standard 3. I go to school I go to school by bus. by bus. We learn Marathi, We learn Marathi, English, English, mathematics, mathematics, and study and study our environment. our environment. In school, In school, our English textbook our English textbook is called is called My English Book 3. My English Book 3. आता इकडे बघा, ती तिच्या शाळेविषयी माहिती देते. तर तुम्हाला छान तिची शाळा दिसते का? कशी असं उंचावर आहे, हो की नाही? आणि ती तिच्या शाळेला कशी जाते स्कूलला? Bus. बाय बस. कशी चालली आहे? By बाय bus. बस. ओके, हो की नाही? तिची पण शाळा चांगली मोठी आहे की नाही? चांगली बिल्डिंगची शाळा. तिकडे शहरात कसं सगळ्या बिल्डिंग्स असतात आणि शाळा पण कशी आहे? बिल्डिंगचीच आहे, हो की नाही? मग अशी ती शाळा आहे. ती पण स्टँडर्ड 3 मध्ये शिकते आणि ती कशी जाते स्कूलला? बाय बस. ती पण तेच विषय शिकते, मराठी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स अँड स्टडी अवर एन्व्हायरमेंट, परिसर अभ्यास. ओके, आणि तिच्या पण इंग्लिश टेक्स्टबुकचं नाव काय आहे? माय इंग्लिश बुक 3. नाव यू रीड लाऊडली. यू रीड नाव. सगळ्या मुलांनी पॉईंट आउट करून वाचायला सुरुवात करायची. स्टार्ट. I am in standard 3. I go to school by bus. We learn Marathi, English, mathematics, and study our environment. In school, our English textbook called My English Book 3. हां, सो very good. Now choose the question is choose any one paragraph from page number 8 to 11 and present it in classroom. ओके, आता काय सांगितलं? कोणताही एक परिच्छेद निवडायचा, तो वर्गात तोंडी सादर करायचा आहे. आता ज्या पद्धतीने आपण वाचलं तर त्या पद्धतीने तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही सादर करायचा. आता तुम्हाला गार्गी इथे सादर करून दाखवेल. गार्गी, पेज नंबर 8 to 9 तुला कुठला यातला आवडला तो तिथे सादर करायचा आहे. ओके, स्टार्ट. Hi, I am Priya. I live in small village. व्हेरी गुड. There are many houses in village. The houses are close together. There are small lanes between the houses. There are many plants and trees around the houses. व्हेरी गुड. तसंच तुम्ही प्रत्येकाने आईबाबांना यातला कोणताही या कुठलाही
पॅरेग्राफमधला एक पॅरेग्राफ तोंडी सादर करून दाखवायचा आहे, म्हणून दाखवायचा आहे. तर तुम्हाला आजचा आपला इथेच तास संपतोय. तो अभ्यास हाच आहे की याच्यामध्ये जेवढ्या काही वस्तू तुम्हाला दिसतात त्याची इंग्रजी नावं तुम्ही मला लिहून पाठवायची आहेत. ओके, चला. अच्छा, टेक केअर, बाय. कुठेही बाहेर हिंडू नका. टेक केअर, बाय बाय. से बाय. बाय. बाय.